सिल्वरलाही ट्रेड होता आणि क्रूड ऑइललाही ट्रेड होता. सर सर काय रे? काल सिल्वर आणि क्रूड दोन्हीकडे ट्रेड होते ना? होते ना. जरा दाखवता का? हा, क्रूड तर ट्रेड नव्हता, रॅली होती रॅली. आधी सिल्वर दाखवतो. सिल्वर बघ, बरोबर 1:15च्या कॅन्डलला सिल्वरला ट्रेड आला होता. 1:15च्या कॅन्डलला सिल्वरचा भाव चालला होता 1,34,200. ती वरती गेली होती 1,35,000 पर्यंत. नंतर त्याच्यात ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, 500-550 पॉईंटचा प्रॉफिट वगैरे मिळाला. पण क्रूडला जो ट्रेड आला होता ना, तो 2:15च्या कॅन्डलला आला होता. एक्झॅक्ट 2:15च्या कॅन्डलला 5,555च्या प्राइस त्याच्यामध्ये ट्रेड आला होता. आणि 5,555चं क्रूड ऑइल 5,685 पर्यंत वरती गेलं होतं. 130 पॉईंटची रॅली केली होती. दोन्ही पण आपले इन पॅटर्नचे ट्रेड होते. दोन्हीमध्ये पण जिकडून आपण बाय केला, आपल्या बाईंगचे 5 पैसे खाली गेला नाही भाव. आणि क्रूड ऑइल जो आहे हायवर हाय मारत होता. नंतर त्याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला, 110-115 पॉईंटचा वगैरे प्रॉफिट मिळाला. एवढी मोठी रॅली केली काल क्रूड ऑइलनी. तर क्रूड ऑइलला जवळपास कालच्या एका लॉटला 10-11 हजार रुपयाचा प्रॉफिट आहे. आणि सिल्वरचा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन पण 15 ते 17 हजार रुपयाचा प्रॉफिट आहे पर लॉट. पण सर काल एक विशाल म्हणून भेटला होता, त्याने कुठली तरी झूम मीटिंग अटेंड केली आणि क्रूड ऑइलला सकाळी सकाळी ट्रेड मारले होते, तर त्याचे 2-3 स्टॉप लॉस उडवले होते. असं का बरं? आता अर्धवट नॉलेज जर असेल ना तर असंच होतं. काल दिवसभरात क्रूड ऑइलला काही ट्रेड नव्हता. 2:15च्या कॅन्डलला बाय आला होता. आणि 2:15 वाजेपर्यंत थांबून राहायचा पेशन्स ज्याच्यामध्ये नाहीये ना, तो काय करतो की त्याला असं वाटतं की आजचा दिवस फेल होईल म्हणून, आणि नको त्या ठिकाणी ट्रेड मारत बसतो. आणि काय झालं, लोकांचं आहे ना अशा फुकटच्या झूम मीटिंग अटेंड करून करून ना डोके खराब व्हायला लागले. आणि बाकी जण काय करतात की चुकीच्या गोष्टी फिरून 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 अशा पद्धतीने सांगतात की त्या बरोबर वाटायला लागतात. आता बघ, कालचं जे क्रूड ऑइल आहे ना, 2:15 वाजेपर्यंत काही म्हणजे काहीच ट्रेड नव्हता. त्याच्यात कुणी जर ट्रेड केला असेल ना तर त्याचे 100% 2-3 स्टॉप लॉस उडाले असतील. पण 2:15ची कॅन्डल, ज्या कॅन्डलला दिवसभरातला सगळ्यात हायेस्ट व्हॉल्यूम क्लिअर झाला होता, त्याच कॅन्डलला एंट्री होती. त्याच्यानंतरही काही ट्रेड नव्हता ना आधी काही ट्रेड नव्हता. त्या कॅन्डलला जी एंट्री होती, आपल्या बायचे 5 पैसे खाली गेला नाही भाव. आणि त्याच्यानंतर जे क्रूड ऑइल आहे ते जवळपास 130 पॉईंटची रॅली केली त्यांनी. सर काय काय लोक तर म्हणतात रॅली वगैरे कॅप्चर करायची नाही, त्यात घरदार बुडतो. आता ज्याच्या दम नाही रॅली कॅप्चर करायचा, तो प्रायमरी टार्गेटलाच एक्झिट करणार ना. आणि तो एक म्हण ऐकली का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट.